नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकीकडे 500 आणि 1000च्या नोटाबंदीनंतर देशामध्ये लोक त्राही भगवान झालेले असताना, लोकांच्या समस्या अतिशय कठीण झालेल्या असताना, कुणाच्या तिकिटाला घेण्यासाठी पैसे नाही आहेत, भाजी मार्केट ठप्प झालेले आहेत, कुठले व्यवहार होणार होते त्यांची अडचण तयार झालेली आहे, किरकोळ विक्री आणि खरेदीचा तर प्रश्नच नाही. अशा परिस्थितीमध्ये मोदींकडून अपेक्षा होती हळूवार फुंकर घालण्याची. मात्र मोदी असं म्हणाले की त्रास त्यांनाच होतो ज्यांच्याकडे काळा पैसा आहे. हा कडक चहा आहे. माझी ही पद्धत म्हणजे माझं ही योजना म्हणजे कडक चहा आहे आणि कडक चहा गरिबांना भावतो, श्रीमंतांना तो जास्त कडवट वाटतो, अशी टीका केली. खरंच तसं आहे का? रांगेत उभे राहणारे कोण आहेत? ज्यांना त्रास होतोय ते कोण आहेत? आपण त्याचा धांडोळा घेणार आहोत. आणि मोदींचं एक विजन आहे, त्यांचं म्हणणं आहे की मला 50 दिवस द्या, 50 दिवसानंतर चमत्कार बघा. खरंच तसं होणार आहे का? या सगळ्या अनुषंगाने लोकांच्या मनातले प्रश्न जे आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहेत तो मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. पहिल्यांदा कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा टोकदार करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नोटाबंदीचा त्रास फक्त काळ्या पैसेवाल्यांनाच होतो, हा दावा बरोबर आहे का? सामान्य लोक त्रासात नाही असं वाटतंय का मोदींना? नोटाबंदीच्या जाळ्यातून बडे खिलाडी आधीच बाहेर पडलेले आहेत का? नोटाबंदीनं काळ्या पैशाला आळा बसेल हे दिवास्वप्न आहे का? आणि नोटाबंदीच्या गोंधळाची जबाबदारी मोदी घेतील का? हे सगळे आपले प्रश्न असेल, कारण हेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत. तुम्हाला सुद्धा व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती आपण जाऊ शकता @जयमहाराष्ट्र वर. प्रश्न आहे आपला, नोटाबंदीचा त्रास फक्त काळ्या पैसेवाल्यांनाच, हे मोदींचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत हरीश रोगे, काँग्रेसचे प्रवक्ते, तेही आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत शरद पोंक्षे. शरद पोंक्षे आज मात्र आपल्यासोबत आलेले आहेत तर सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून. त्यांना जे वाटतंय ते मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी तसे सगळेच आहेत, कारण ही सगळी मंडळी सर्वसामान्यच आहेत. पण एक म्हटलं तर पॉलिटिकल, म्हटलं तर अपॉलिटिकल असं व्यक्तिमत्व. आणि आपल्यासोबत असतील भाजपचे आमदार राम कदमजी आपल्यासोबत आता स्टुडिओ आपल्यासोबत लाईनअप झालेले आहेत. आणि जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. सगळ्यांचं स्वागत. मी जितेंद्र आव्हाडांपासून सुरुवात करेन. जितेंद्र आव्हाडजी, तुमच्या ट्विटर अकाउंटपासून मी बघतोय तुमचा टीकेचा सूर आहे. मोदींचं एवढं मोठं स्वप्न आहे, त्यांना भ्रष्टाचारमुक्त भारत करायचं आहे. मग अडचण काय? थोडासा त्रास सहन करायला म्हणतायत ते. नाही, अडचण काहीच नाही. त्यांनी काल सांगितलं ना की लाईन में वो खडे है जिनके पास स्कॅम का पैसा है. मला हे माहित नव्हतं की महाराष्ट्रामध्ये एवढे स्कॅम स्टार आहेत. जे ते गरीब बिचारे 10 तास लाईनीत उभे होते, ते मला माहितीच नव्हतं की यांनी स्कॅमचा पैसा बँकेत भरलाय आणि ते काढण्यासाठी उभे आहेत. म्हणजे स्कॅमचा पैसा बँकेत घातला, 12 तास लाईनमध्ये उभे आहेत आणि आता ते पैसे काढत आहेत. मला इथे एक छोटीशी गोष्ट सुरुवातीला सांगावीशी वाटते की आता एका टीव्ही चॅनलवरनं अशी न्यूज दिली की परिस्थिती सुधारली नाही तर 48 तासानंतर या देशात काही होऊ शकतं. ही माझी बातमी नाही आहे. तुमच्या एका मोठ्या चॅनलवाल्यांपैकी चॅनलने ही न्यूज दिली. माझ्याकडे ती ऑन रेकॉर्ड आहे. बरं. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काय माहित काय, प्रल्हाद केशव वात्रेंना जेव्हा झेंडूची फुले त्यांनी लिहिलं तेव्हा काय आठवलं होतं त्यांना माहित होतं की नव्हतं मला माहित नाही की असे दिवस पडणार आहेत. मी ती कविता सुरू करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला चर्चेला जरा मजा येईल. दे रे हरी दे, दे रे हरी दे, 2 आण्याची मोड, मोडीसाठी भटकून आले तळपायाला फोड. काडी मिळेना, विडी मिळेना, इतर गोष्टी तर सोड. मिठाई नाही, पिठाई नाही, मिळेना मला गोड. बरं. पैशाचे धंदे बसले झाले कुत्तर ओढ. बोर्ड नाही चे जिथे जिथे दुकानावरती बोर्ड. ट्रॅम गाडी ती मोड न म्हणून मी करती तंगड तोड. कोणी कुपने घेऊन काढी नोटांवरती तोड. मोडी वाचून धर्म थांबला. मोडी वाचून, मोदी वाचून नाही. म्हणजे मी अगदी व्यवस्थित बोलतोय की मोडी वाचून धर्म थांबला. भिकार झाले रोड. दिडकी कशी तुझ देव देवा, प्रश्न पडे बिनतोड. श्रीमंताचे कोड पुरवणी मोडीशी आमचा कोड. पाड दयाळा खुर्द्याची रे आता पाऊस झोड. आचार्य यात्रेंची आजपासून 50-60 वर्षापूर्वीचं झेंडीच्या फुलेमध्ये मी कविता काढून आणली आहे. देशातली परिस्थिती काय? कोण आहेत लाईनीमध्ये उभे? कोण रतन टाटाचा मुलगा, धीरूभाई अंबानीचा मुलगा, रुईयाचा मुलगा, कोणी जेपीच्या मालकाचा मुलगा, कोणी शेट टाय बूट घालून तुमच्या म्हणजे कोणी पॉलिटिशियन, अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान कोणी लाईनीत दिसत आहेत? त्रस्त भयग्रस्त सर्वसामान्य माणूस ज्यांनी आपला मेहनतीचा पैसा बँकेत ठेवलाय आणि आपलं दिनचर्या घालवण्यासाठी तो लाईनीत उभा आहे. दे मला, दे बाबा, 2000 रुपये तरी दे. मिळतात 2000. जातोय मार्केटमध्ये, 2000 देतो, भाजी मिळेल का? भाजीवाली बाई म्हणते अरे नाही रे बा, कुठनं देऊ तुला, माझ्याकडे बी सुट्टे नाही. झाली बोंबा बोंब. 2000 आहेत खिशात पण खायला
सुट्टा असं आहे की तुम्ही जेव्हा हा निर्णय घेतला या देशामधल्या चलनापैकी 85% चलन बाद केलं. हे मी नाही सांगत, हे स्टॅटिस्टिक्स सांगतंय. जेव्हा 500 आणि 1000च्या नोटा बाद झाल्या तेव्हा या देशातल्या 85% चलनाचा तुम्ही बाजूला काढलं त्याचं रिप्लेसमेंटचं काय. मी अतिशय खात्रीशीररित्या बँकर्सशी बोलून सांगतो की बँका मागतायत जेवढ्या पर्सेंटेजचे पैसे मागतायत बँकेला 30% पैसे येत आहेत. ह्या गतीने जर काम होत असेल तर याचा अर्थ तुम्ही जे सपोर्ट सिस्टीम तयार करायला पाहिजे होती सपोर्ट सिस्टीम तयार न केल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तुम्ही कधी हा विचार केला की 8 वाजता तुम्ही टीव्हीवर येता आणि सांगता की 12 वाजता नोटा बंद. माझ्या मित्राचे भाऊ बायका केरळाला गेले होते, दुसऱ्या दिवशी चहाचे वांदे होते. तुम्हीच दाखवलं ना टीव्हीवरती की 4 लाख भाविक पंढरपूरला चहा विना फिरत होते. या गरीब माणसांचा कोणी विचार करणार आहे की नाही. म्हणजे तुम्हाला मारायचा आहे मोठा मासा, त्याच्यासाठी अख्खं तळ रिकामं करायचं. छोट्या मासे तडफडून मेले, तो मोठा मासा मिळेल तेव्हा मिळेल. कसा मिळणार हो. श्रीमंतांच्या घरात काय 100 आणि 500 कोटी रुपये ठेवतात काय. ते कधीच मॉरिशसला पाठवतात, पनामामध्ये पाठवतात, स्वित्झर्लंडमध्ये पाठवतात. त्याच्याबद्दल चर्चाच नाही. पनामा लीक्स बद्दल आम्ही बोलायलाच तयार नाही. स्वित्झर्लंडचा पैसा येतो की नाही आता आम्हाला स्वप्नच पडतंय. पण आम्ही आपले गरीब माणसं स्कॅमस्टर आहे ह्या एका नवीन संशोधनातनं बाहेर पडता पडता आता आम्ही आवाक झालो. बरं, मी राम कदमांना विचारतो. राम कदमजी, कुठल्याही प्रश्नाची गरज नाही, आव्हाडांच्या बोलण्याला तुम्ही काय मुद्दा मांडणार. गंमत अशी आहे, प्रथम दर्शनी पाहता ही चर्चा जे कोणी महाराष्ट्रातले लोक पाहत असतील त्यांना सगळ्यांना आव्हाड जे काही ज्या इमोशनल भावनात्मक पद्धतीने बोलतात त्याचं खरंच कौतुक वाटलं असेल. मलाही वाटलं. आणि त्यांनी आचार्य यात्रेंचा संदर्भ देऊन वगैरे त्याला कशा पद्धतीनं जोड देता येईल त्याचा एक चांगला प्रयत्न केला. पण खरं जे आव्हाड बोलतायत त्या बोलण्याच्या आतमध्ये कुठेतरी काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांचं समर्थन राष्ट्रवादी पक्ष करतोय की काय. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारणाचा फायदा घेऊन त्याचा आपल्या पक्षाला कसा फायदा उठवायचा अशा पद्धतीने या देशाचं जर राजकारण होऊ पाहत असेल तर ते पुरोगामी महाराष्ट्रासाठी देशासाठी परवडणार नाही. माझा एक प्रश्न आहे आव्हाड साहेबांना. आव्हाड साहेब, मला मान्य आहे की लोक रोडवर उभी आहेत, त्यांना त्रास होतोय. ज्यांच्याकडे कोट्यावधी 1000-500 रुपयाच्या नोटा आहेत ना त्या रोडवर बँकेत असणार नाहीत. ते वेगळे मार्ग शोधतायत, ते भयग्रस्त झालेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही काही अशी स्कीम नाही की अगोदर 15 दिवस अगोदर लोकांना सूचना द्यायची आणि मग करायची. ही अशी स्कीम नाही. तसं जर केलं तर हा काळा पैसा बाहेर येणारच नाही. हे रातोरातच करावं लागणार आहे. ज्या घरामध्ये लग्न असतं आणि मोडकं घर, त्या घराचं छप्पर जरी रिपेअर करायचं झालं तरी त्या घरातल्या सगळ्यांना त्रास होतो. ही एक सर्वसाधारण परिवारातली ही शोकांतिका आहे. म्हणजे दाराच्या समोरचा रोड जरी रिपेअर होत असेल तरी आपल्याला 2-4 दिवस त्रास होतो का नाही होत. होतो. आता हा देश आपल्याला रिपेअर करायचा आहे. या देशामध्ये जो काही 70 वर्षापासून काळा पैसा आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. तर जसा सीमेवरचा जवान रात्रंदिवस तिथे त्या बर्फामध्ये थांबून देशासाठी झटत असतो तसं ही खरी तर वेळ भारतीयांची आली या देशासाठी काहीतरी द्यायची. ठीक आहे. म्हणजे सुभाषचंद्र बोसांनी एक मिनिट आपण आव्हाडांना वेळ दिलात, मला थोडा द्यावा लागेल आपल्याला. सुभाषचंद्र बोसांची आठवण येते. त्यांनी सांगितलं होतं, आप मुझे सोना दो मैं तुम्हें आजादी दूंगा. असं करत ते पश्चिम बंगालमध्ये सुभाषचंद्र बोसाने रक्त रिपेअर करतो राम कदम साहेब. पैसेही मागत होते. ठीक आहे, त्या स्लिप ऑफ टंग झाली असेल. राम कदमजी, ते सोना नाही लोकांकडून घेतलं की काय 2-4 किलो. राम कदम साहेब काल परवा 2-4 किलो विकत घेतलं की काय सोनं. त्याच्या सोबत लोकांकडून सुभाषचंद्र बोस पैसे गोळा करत होते का नव्हते, लोकांकडून मागितले का नाही मागितले. अहो, ती घोषणा फक्त मागत होते हे बरोबर आहे, पण घोषणा ती नव्हती एवढाच मुद्दा. माझा संदर्भ एवढाच आहे. जेव्हा हा देश चांगला करायचा असेल तर देशभक्ती म्हणून देशातल्या लोकांना थोडासा त्रास हा देशासाठी सहन करावा लागेल. हा काळा पैसा कुणासाठी आपण बाहेर काढतोय. हा काळा पैसा या देशातल्या 125 कोटी लोकांसाठी बाहेर काढतो. ठीक आहे, ठीक आहे. हा मुद्दा लक्षात आला राम कदम, हा मुद्दा लक्षात आला. मोदींनी पण तो मांडलेला आहे. मला शरद पवार आणि रोगेंकडे पण जायचंय. एकच मिनिट. हा देशभक्तीचा जो मुद्दा आहे ना, म्हणजे आता ते मला बोलले ना की आव्हाड बोलतायत म्हणजे काळधन त्यांच्याकडे. हे सध्या बीजेपीचा एक मस्त फंडा सुरू झालाय. तुम्ही मोदींच्या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध बोललात की तुम्ही अँटी नॅशनल आहात, अँटी पॅट्रॉयटिक आहात. मग तुमची जागा कुठे तर पाकिस्तानमध्ये.
खरं तर डेमोक्रेसीचं मेन प्रिन्सिपल हे आहे की यू ॲग्री टू डिसॲग्री. हे तुम्ही सन्मान केलाच पाहिजे समोरच्याच्या विचारांचा. तसं आता काळे धनाच्या बाबतीत आहे. बरं. उत्तर द्यायला काय हो. नाही. जितेंद्र आव्हाड बोलतायत ना, मग यांच्याकडे काळं धन आहे. या देशामधल्या 90% संपत्तीचे मालक 10% लोक आहेत आणि 90% लोक हे 10% संपत्तीचे मालक आहेत. ते 90% लोक आज रांगा लावून उभे आहेत बँकांसमोर. हो. त्याचं उत्तर द्या. तुमच्याकडे करन्सी द्यायला पैसे नाहीत, तुम्ही रिझर्व्ह बँकमधनं पैसे देऊ शकत नाही. तुम्ही एकंदरीतच परिस्थिती अशी निर्माण केली आहे की शेवटी गुप्तचर विभागाला सूचना द्याव्या लागल्या देशभरातनं की जर परिस्थिती 48 तासात काबूत नाही आणली तर या देशात काही होऊ शकतं. रोगे बोला. आता माझे मित्र कदम साहेब म्हणाले की आव्हाड काहीतरी भावनात्मक वगैरे बोलतायत. माझ्या बाजूला महाराष्ट्रातला एक रंगभूमीवरचा किंवा कला क्षेत्रामधला एक नामवंत असा एक नट बसलेला आहे. हो. परंतु खरं म्हणजे या देशामध्ये राम कदम साहेब नटसम्राट म्हणून जर कोणाला उपाधी द्यायची असेल तर ती आमच्या नरेंद्र मोदींना राहुल द्यायला गांधींना द्या. पाहिजे. ऐका आता, राहुल गांधींना द्या. नरेंद्र मोदींना, त्याला तर तुम्ही राहुल गांधींना द्या. अहो त्यांना तुम्ही पप्पू ठरवून ठेवलेला आहे, पण तो पप्पू कधी टप्पू मारेल तुम्हाला काही पत्ता लागणार नाहीये. मी एक सांगतो, मुद्दा मांडत असताना मध्ये बोलू नका. एक गोष्ट सांगितलं की आज बरं झालं- आज आज बरं झालं भावनात्मक तुमच्याच तोंडून लोकांच्या राहुल समोर गांधीला तुम्ही येऊन पप्पू नरेंद्र म्हटलं. मोदी साहेब सांगतायत की मला 50 दिवस द्या. 50 दिवसामध्ये मी कसं आर्थिक परिवर्तन घडवून आणतो ते बघा. लोक आज लाईन मध्ये आत्महत्या करतायत किंवा त्यांना हार्ट अटॅक देत आहेत. मुलांच्या उपचारासाठी पैसा नाही म्हणून मुलं मरतायत. अनेक गोष्टी घडतायत, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. एक गोष्ट मी सांगतो, राम कदम साहेब हे सगळे ज्यावेळेला एक कार्यकर्ता म्हणून मी बघतो त्यावेळेला माझं असं दिसून येतं की याने सांगितलं होतं की मला 100 दिवस द्या. स्विस बँकेमध्ये परदेशामध्ये जे काळं धन आहे ते भारतामध्ये आणून राम कदमांच्या खात्यामध्ये मी 15 लाख रुपये जमा करेन. सगळ्यांच्या, फक्त त्यांच्या नाही, सगळ्यांच्या. माहित नाही. माझ्या तुझ्या माझ्या सगळ्यांच्या खात्यावरती 15 लाख रुपये ते जमा करणार होते. 100 दिवस द्या. आता याच्यामध्ये काय झालं, महागाईचं काय झालं, अच्छे दिवसचं काय झालं, हे सगळं आज जगाच्या समोर आलेलं आहे. आणि एक सांगतो, एकच प्रसन्न, हे सगळं कशामधून आलंय? देशामधली आर्थिक व्यवस्था आज डबघाईला आलेली आहेत. अनेक बँकांचं दिवाळं वाजलेलं होतं, खडखडाट होता. आज अंबानी आणि अदानी यांचे पैसे आलेले नाहीये. त्याने या देशातल्या 5 भांडवलदारांकडे 5 लाख कोटी सरकारी बँकांचं कर्ज आहे आणि ते भरून काढण्यासाठी ते दिवाळे निघालेल्या बँका त्यांना परत एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी म्हणून सर्वसामान्य माणसाने, गरीबाने आपल्या घामाने मिळवलेला पैसा आज जमा केलेला आहे. त्याच्यावरती आज त्या बँका चालणार. आणि अदानी आणि अंबानीला परत एकदा करोडोचं, अनेक लाख कोटींचं कर्ज देणार आणि परत सांगणार की आपण हाही मुद्दा घेऊयात. हाही मुद्दा लोकांच्या मनात आहेत. लोक म्हणतायत की हा बँकेकडे एवढा पैसा स्टॅश होत चाललेला आहे, त्याचा नेमका फायदा कोणाला. मी आता शरद पंक्शनकडे जातो. शरद पंक्शनवरती दुहेरी जबाबदारी आहेत. एक, ते रोज सगळ्यांना ज्या पोस्ट पाठवत असतात त्याच्यामध्ये त्यांचा या बाबतीत स्वागत ते करतायत. त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की थोडीशी काळजी आहे, लोकांना त्रास होते पण तो सहन केला पाहिजे. पण त्याच वेळी ते ज्या पक्षाशी संबंधित आहे त्याची मात्र पूर्ण वेगळी भूमिका आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता तुम्ही राजकीय भूमिका सुद्धा ऐकली बाकीच्या विरोधकांची, आता तुम्हाला काय वाटतं? त्रास देणारा, विचारणारा, प्रश्न विचारणारा सगळा काळा पैसेवाला आहे, देशद्रोही आहे? बोला. एक काय आहे ना, काल अनिल बोकिलांची एक खूप छान मुलाखत झाली 1 तासभर ABP माझावरती. तर त्याच्यामध्ये बरीच उत्तरं मिळाली. म्हणजे अशी संभ्रमावस्था परवापर्यंत माझी होती की हे 1000 आणि 500च्या नोटा पूर्णपणे बंद केल्यानंतर त्या ठिकाणी 100च्या किंवा दुसऱ्या ज्या 500च्या नोटा आहेत त्याची करन्सी तितक्याच तातडीने आणून ठेवायला हवी होती, ज्यामुळे सर्वसामान्यांना हा त्रास होणार नाही. पण काल मी ते बोकिलांचं जे ऐकलं ना, त्यानंतर मला एक आशा निर्माण झाली की खरंच हा थोडासा त्रास ह्या 50 दिवस जर सहन केला तर काहीतरी थोडा त्रास, थोडासा त्रास, मी अडवत नाही, तुम्ही पूर्ण करा. थोडासा त्रास जर आपण हा सहन केला तर होऊ शकतं. आता मला एक काय माहितीये, खूप विचित्र आहे हे सगळं खरं तर. म्हणजे एकमेकात असं सगळं अडकलेलं आहे. म्हणजे त्या अँगलनी त्या खुर्चीत बसलात ना तुम्ही की त्या माणसाचं योग्य वाटायला लागतं.
लक्षात आलं. पण ते सगळ्या बाजूंनी विचार जर करायला लागला एक थर्ड पर्सन होऊन, किंवा काल म्हणून म्हटलं ती बोकिलांची मुलाखत कालची फार महत्वाची होती. कारण ब्रेन बिहाइंड हिम म्हणजे जी प्रश्न असा आहे जे आता रांग लावलेली सकाळपासून रांगेत सांगतो उभे ना, आहेत, सांगतो ना. त्यांना आपण बोकिलांचं नाव सांगणार आहोत का? ज्यांच्या एपीएमसी ठप्प झालेले त्यांना आपण बोकिलांचं नाव सांगणार आहोत बोकिलांचं का? नाव सांगायला ज्यांना ऐन रात्री ज्यांचे व्यवहार फिसकटलेले त्यांना बोकिलांचं नाव सांगणार आहोत का? माझा प्रश्न असा, माझा बाकीच्यांचा सोडा पोंक्षेजी, मी तुमच्या सोसायटीपर्यंत जातो, तुमच्या घरापर्यंत जातो, मला माहित नाहीये तुमच्या घरी आता जर का आठवड्याभराच्या काही साठवणुकीचं काही राशन आणण्यासाठी बाहेर पडत असतील, ते काय करत असतील हा माझा प्रश्न आहे. माझ्या स्वतःच्या घरात ही अडचण आहे. नाही, माझ्या स्वतःच्या घरातही जेव्हा मी दौऱ्यावरती होतो तेव्हा बायको म्हणाली की अरे 7च 100च्या नोटा आहेत, आता ह्याच्यात तू येईपर्यंत मला हे काय म्हणजे कसं काय भागवायचंय. तर म्हटलं थोडा त्रास सहन कर. अशी व्यक्ती काळा पैसेवाली आहेत असा त्यांचा दावा आहे. नाही, अशी व्यक्ती म्हणजे नाही, शरद असं- पोंक्षे आणि त्यांच्या मिसेस काळा पैसा ठेवणाऱ्या आहेत असा त्यांचा दावा आहे. नाही, असं कोणी काही म्हणालं म्हणून मी काही काळा पैसेवाला होत नाही. तो शेवटी सिद्ध होणार आहे बँकेमध्ये माझा किती पैसा आहे आणि काय आहे ते इन्कम टॅक्सवाले धाड टाकतील माझ्यावर, तेव्हा ते सिद्ध होईल. तेव्हा असं कोणी काही बोलून वगैरे कोणी काळा पैशाचा मालक होत नाही. हे जे लाईनीत उभे आहेत की नाही, ह्यांचा खरं तर ना हे रेग्युलर फारच यांची इन्कम कमी किंवा मला वाटतं ते दारिद्र्य रेषेच्या खालची लोक आहेत ती सर्वात जास्त अशी लाईनीत उभी आहेत. मी जेव्हा गेलो ना पहिल्यांदा 100 रुपये आणायला, नोटा आणायला, तेव्हा माझ्या बँकेच्या मॅनेजर मला म्हणाल्या की शरदराव 30 डिसेंबरपर्यंत वेळ आहे आपल्याकडे, तर तुम्ही एवढी घाई करू नका, एक 8 दिवस जाऊ देत, हे सगळं गर्दी कमी झाली की मग तुम्ही तुमच्याकडच्या 500 आणि 1000च्या नोटा घेऊन या. त्या काही बाद झालेल्या नाहीये, तुम्ही तुमच्या खात्यात जमा करा आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकता. तोपर्यंत तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, त्याच्यावर तुम्ही आता तुमच्या सगळ्या गोष्टी करू शकता. आता एक गोष्ट काय माहितीये का, थोडंसं मला बोलायला द्या, लगेच थांबू नका, नाहीतर मग मी बोलतच नाही. काय आहे की एक प्रशासकीय, एक सरकार म्हणून एखादा निर्णय घेतल्यानंतर एक प्रशासकीय यंत्रणा असते. ती प्रशासकीय यंत्रणेची एक फार मोठी जबाबदारी असते की त्यांनी त्या सगळ्या योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत योग्य रीतीने पोचवायच्या असतात. म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जे आपल्याला किमान 1000 रुपये किंवा 5000 रुपये तरी किमान भरल्याशिवाय बँकेचं अकाउंटच उघडता येत नाही, ते त्यांनी एकदम नीलवर आणून टाकलं. म्हणजे गरीबातला गरीब माणूस सुद्धा 50-100 रुपये देऊन पण आता अकाउंट उघडू शकतो. ही त्यांनी घेतलेली पहिली स्टेप होती. आता ह्याचं महत्व आता मोदी किंवा अर्थमंत्री हे स्वतः काय घरोघरी जाऊन सांगत फिरू शकत नाही. मग ही जबाबदारी येते त्या प्रशासकीय यंत्रणेची, त्याच्यापेक्षा त्याच्या खालची की जे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. थोडक्यात तुमच्या बोलण्याची गोळाबेरीज म्हणजे नोटांचा तुटवडा ही मोदींची जबाबदारी नसून प्रशासकीय व्यवस्थेची, असं तुमची म्हणणं आहे. ठीक आहे, मी आता निलेशकडे जातो. निलेश, आता सगळ्या बाजू आपल्या समोर आलेल्या आहेत. नाही, मुख्यतः प्रसन्न आपण ज्यावेळेला चर्चा करतोय, शरद पोंक्षे सातत्यानं अनिल बोकिनांच्या अर्थक्रांतीचं उदाहरण देतात. अर्थक्रांती काय सांगते की मोठ्या डिनॉमिनेशनच्या म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत त्या रद्द व्हायला हव्या. अनिल बोकील आज नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करत असतील, मात्र जर अर्थक्रांती नीट समजावून घेतली तर अर्थक्रांतीमध्ये मुळात नोटा हे चलनातून बाद व्हाव्यात आणि सर्व काही कार्ड सिस्टीमवर यावं, अशा स्वरूपाच्या प्रमुख सूचना आहेत आणि त्या आज करत नाहीत, ते निवडणुकीच्या अगोदरपासून करतायत. इतकंच नाही तर आत्ताही अनिल बोकिलांनी जी पहिली प्रतिक्रिया दिली होती त्यात अनिल बोकिलांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की 500 आणि 2000ची नोट आणण्याची गरज नव्हती. यामुळे पुन्हा एकदा काळा पैसा ज्या स्वरूपामध्ये आज तयार झालाय तोच तयार होताना भविष्यात पाहायला मिळेल. आणि त्यामुळे भाजपनं जी एक मोठी रिस्क घेतली होती, एक मोठा क्रांतिकारक असा निर्णय घेतला होता, ती संधी या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारनं किंवा भाजप सरकारनं गमावली, अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते सध्या तरी निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे अनिल बोकिलांसंदर्भात निश्चितपणे त्यांचं जे काही विवेचन आहे अर्थक्रांतीतलं, ते निश्चितपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारण्यासारख्या आहेत, त्या निश्चितपणे आपण समजून घेऊ शकतो आणि त्या दृष्टीनं काळा पैसा कमी करण्याचा क्रांतिकारक पाऊल उचललं जाऊ शकतं. मात्र ते पाऊल हे योग्य पद्धतीने उचललं गेलंय असं दिसत नाही. आणि त्यामुळे मी पोंक्षेंना विनंती करेल की फक्त ते आत्ता काय बोलताय यापुरतं मर्यादित राहू नका. या अगोदर 3 वर्ष ते कशा स्वरूपात या विषयाची मांडणी करत होती तेही थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही, काल त्यांनी एक फार छान मुद्दा सांगितला याच्यावरती की पैसा हे माध्यम आणि वस्तू असे त्यांनी एक 2 बायफर्केशन केलं की जोपर्यंत माध्यम असतं तोपर्यंत ते वाहत असतं, म्हणजे ते सर्क्युलेट होत असतं तोपर्यंत ते माध्यम असतं,
हा, आणि माध्यमावर कुणाचाही अधिकार नसतो असं ते काल म्हणाले. आणि जेव्हा ती वस्तू होते, कधी होते, ती खिशात पडते तेव्हा. हो जेव्हा ती बँकेत असते ना, माझा पैसा जेव्हा मी बँकेत ठेवतो तेव्हा ते माध्यम असतं, त्याच्यावर माझा एकट्याचा अधिकार नसतो. जेव्हा ते सर्क्युलेट कुणी कधी करू शकतो, पण जेव्हा ते पैसे जे हजाराची नोट मी माझ्या खिशात ठेवतो तेव्हा त्याच्यावर कोणी अधिकार गाजवू शकत नाही, तेव्हा त्याची वस्तू होते. आणि ते म्हणाले की ह्याच अशाच वस्तू साठत गेल्यामुळं जसं रक्ताचा प्रवाह जर सतत वाहत राहिला तर कधी तुम्हाला ब्लॉकेजेस येत नाहीत, पण जेव्हा त्याच्या गुठळ्या होतात तसं त्यांनी ते छान उदाहरण दिलं काल. फार मुख्यतः हाच प्रश्न आहे की आता त्या गुठळ्या व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या 48 तासामध्ये त्या गुठळ्या जाणवू लागल्या आणि त्याच होऊ नये म्हणून आपण म्हणतो की योग्य पाऊल ते उचला. म्हणाले गेल्या 70 वर्षात या गुठळ्या खूप झालेल्या नाही, आहेत हे आणि या खिशामध्ये theoretical- राहून नाही. त्याच्या वस्तूमध्ये एकेका माणसाकडेच त्या इतक्या साठल्या गेलेल्या नाही, आहेत. पोंक्षेजी, त्या theoretical प्रवाहित model- होण्यासाठी theoretical त्या model बँकेत असणं एक येणं भाग आहे. गरजेचं आहे. साहेबांना मी आठवण करून देऊ इच्छितो की मागचं ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेला 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा त्यावेळेला विचार होता. त्याच वेळेला तुमची मीनाक्षी लेखी जे आहे त्यांचं बघा विवेचन जरा ऐकून ते तुमच्या व्हॉट्सअपवरती वगैरे आलेलं असेल, त्याला विरोध करणारे हे भारतीय जनता पक्षच होता. एफडीआयला मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगू इच्छितो, मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी नाही. आधीच स्पष्ट केलेलं मी आहे. फक्त एक तुम्ही राम कदमांकडे बघून बोला. जनता पक्ष आणि संघ परिवार कळलं का नाही? तुम्ही कदाचित भारतीय जनता पक्षाचे सदस्य नसाल, परंतु संघ परिवाराचे कदाचित नाही, तुम्ही नाही, मी सदस्य भारत असाल. देशाचा सदस्य आहे. हा, त्यामुळे बरं, ठीक आहे, आपण त्याचा त्याच्यात विचार नका जाऊया, लोकांच्या रोगीजी. समोर ज्या वेळेला मी येतात भारत तेव्हा बघा, रोगीजी, देशाचा रोगीजी, सदस्य त्याच्यात आहे, बोलायचं मी भारताचा नाही. नागरिक आहे. ठीक आहे, ठीक आहे. अहो, आपण सगळे नागरिक आहोत. बोला. मी नागरिक आहे, आव्हाड तुम्ही पण बोलताय. नागरिक आहोत. मला राम आम्ही कदमांकडे पाकिस्तान रोगीजी, वगैरे एक नाही मिनिट. मी भाजपचा म्हणून माझ्याकडे बघू नका. साहेब, आम्ही काही पाकिस्तानी नाही. रोगीजी, ऐका ना, ऐका ना. रोगे साहेब थोडं थांबवतो कारण विषय जो आहे ठीक आहे, राम कदमांकडे जाण्यापूर्वी सामान्य एक अभिनेता मिनिट, आपण ठीक आहे, तो विषय तिकडे संपलेला आहे. तुम्ही कोणते प्रवक्ते नाही त्याची आम्हाला कल्पना आहे. राम कदमांकडे जाण्यापूर्वी आव्हाड. असं आहे की जे वकिलांचं जे हे आहे हो. थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये खूप जमीन आसमानचं अंतर Exactly. असतं. रिचर्ड निक्सन यांनी पहिल्यांदा जेव्हा डिमॉनिटायझेशन केलं अमेरिकेमध्ये तेव्हा सगळ्या नोटा रद्द केल्या. $100 एकमेव नोट शिल्लक ठेवली. साध्या अर्थतज्ञ गणिततज्ञला तुम्हाला नको आहे त्याच्यासाठी. तुम्ही 2000ची नोट का आणलीत? तुम्हाला काळा पैसा मार्केटमधनं सोडवायचा होता ना. 500, 1000 आणि 2000 डायरेक्ट असं. आणि या देशामध्ये ही क्रांती काय पहिल्यांदा नाही घडवत. मोरारजी देसाईने 1978 साली अशाच नोटा बाद करून टाकल्या. 46 साली पण झाली. 38 साली झाली होती. 1938 साली जेव्हा इंग्लंड म्हणजे बँक ऑफ इंग्लंड होती तेव्हा बाद झालं होतं. असं आहे की कॅशलेस इकॉनॉमीचं स्वप्न बघणाऱ्यांना स्वीडनमध्ये कॅशलेस इकॉनॉमी आहे. तिथे लिटरसीचं पर्सेंटेज किती आहे, तिथे बँकिंग सिस्टीम काय आहे. इथे मेघालयमध्ये लोकांकडे आजचा तुमचा नाशिकवरनं निघालेला पैसा मेघालयमध्ये पोचणार कधी आहे? जो शेवटचं टोक आहे चायना बॉर्डरचं, तिथे हा पैसा पोचणार कधी आहे? तिथल्या लोकांनी काय करायचं? 500, 1000च्या नोटा कशा चालवायच्या? दरभंगामध्ये सहन करायचा. 20-20, ही 25 logic आहे त्याच्यामध्ये. एक मिनिट मी तुमच्यामध्ये अजिबात बोललो होतो प्लीज. 10-15, 20-20 किलोमीटरवर ज्यांच्या बँका आहेत आपल्याकडे खरं सांगावं खाती किती लोकांची आहेत? मी तुम्हाला दिवसाची सुरुवात सांगतो. मी कालपासून लोकांना एक प्रश्न विचारतोय. घर उघडलं, सकाळी उठलो, पहिला माणूस येतो दूधवाला. ट्रान्झॅक्शन कशावर होतं? कॅश. त्यांनी काय स्वायपिंग मशीन घेऊन करायचं? नंतर येतो पेपरवाला. ट्रान्झॅक्शन कशावर होतं? कॅश, रोकडीवरती. त्याच्यानंतर बायको बाजारात जाते भाजी आणायला. ट्रान्झॅक्शन कशावर होतं? मला 2च मिनिटं लागतील. ट्रान्झॅक्शन कशावर होतं? कॅश. त्याच्यानंतर धुणं धुवायला, भांडी घासायला बाई येते. ट्रान्झॅक्शन कशावर होतं? कॅश. तिथनं मी निघालो, रिक्षात बसलो, स्टेशनला गेलो, ट्रान्झॅक्शन कॅश. ट्रेनमध्ये बसलो, ट्रान्झॅक्शन कॅश. तिथे गेलो, नाश्ता केला, कुठल्यातरी उडप्याच्या हॉटेलमध्ये गेलो, ट्रान्झॅक्शन कॅश. येताना पोरांसाठी मिठाई घेतली, आईसाठी वडा घेतला, बायकोसाठी जरा थोडंसं काय घेतलं, ट्रान्झॅक्शन कॅश, घरी येऊन झोपलो. कॅशलेस इकॉनॉमीचं स्वप्न कोण बघतंय? मी काल दिवसभर मच्छी बाजारात आणि मटण बाजारात फिरत होतो. मच्छी बाजाराचा व्यवसाय कसा चालतो? रविवारची घेतलेल्या मच्छीचा पैसा सोमवारी सकाळी वापरायचा आणि सोमवारी सकाळी कॅशनी देऊन भाऊच्या धक्क्यावरनं मच्छी घेऊन यायची, परत ती विकायची. त्याच्यातनं जो उत्पन्न येतं ते थोडंसं घरात ठेवायचं आणि परत त्या बाजारात टाकायचं. आपल्याकडे ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे. ॲग्रेरियन इकॉनॉमीमध्ये शेतामध्ये जे पिकतं ते बाजारात आणतात, ज्याला तुम्ही APMC म्हणता. नाशिकचा निफाडचा कांदा असो, लसूण असो किंवा सांगलीचा द्राक्ष असो, तो आणतो मार्केटमध्ये अडत्याच्या हातात देतो. अडत्या त्याला कॅशमध्ये पैसे देतो. अडता मुंबईला घेऊन त्याच्यावरती त्यांचं उत्तर आहे थोड्या वेळ थांबा, 50 दिवस थांबा. या सगळ्याचं उत्तर ते एक उत्तर देत आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जे म्हणता ना की जोपर्यंत खिशात येत नाही आणि बँकेत,
खिशात असं आहे, माझ्या गावातला शेतकरी ती टोकरी जेव्हा विकतो 200 रुपयाला आणि बायकोला बरं. 160 रुपये 40 रुपये तुला आता घर खर्चाला ठेव, ती बाजारात जाते सामान आणते, अहो रोलिंगचा पैसा जाईल ना मार्केटमधनं बाहेर, तो मार्केटमधनं बाहेर गेला तर आत्महत्या, लोक जीव द्यायला. किती जणांनी त्या बाईने घरात पैसे आणले जमीन विकून आंध्र प्रदेशमध्ये, तिला धक्का बसला, तिने आत्महत्या केली. राम कदमजी, मी हा प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतो. मी तुमच्यावर 3 छोट्या इन्सिडेंट सांगतोय. मुंबईमध्ये एकट्या 2 वृद्ध या रांगेमध्ये होते, ते वारले. मालेगावमध्ये पण एक केस घडली. एक लहान मुलाचा म्हणजे बाळाचा जवळपास त्याचा सुद्धा मृत्यू झाला, कारण उपचारासाठी पैसे होते, पालकांकडे पैसे होते, पण जुन्या 500,000च्या नोटा होत्या. तुम्ही म्हणताय किंवा मोदी म्हणतायत 50 दिवस थोडासा त्रास सहन करा. इथे त्रास सहन करायचा मुद्दा नाही, जीव ऍट स्टेक आहेत, लाईफ ऍट स्टेक आहेत. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? आणि हे जर का याच्याबद्दल कोणी आवाज उठवला तर तो देशद्रोही आणि काळा पैसेवाला ठरणार का? प्रसन्न, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना फक्त एक संदर्भ देतो जरूर. आणि मग आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो की मगाशी जे आव्हाडांनी आक्षेप घेतला ते 1944 इंडियन नॅशनल आर्मीच्या समोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं भाषण आहे बर्माचं. आणि त्यात त्यांनी पैसा आणि लोकांकडून रक्त याची मागणी केली. मला पैसा द्या, रक्त द्या, घरातलं सोनं नाणं द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल. हा अगोदरचा संदर्भ ज्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. ठीक. पुढचं की आव्हाडसाहेब बोलतात ह्या सगळ्या अडचणी मला मान्य आहेत आणि ही केवळ आव्हाडसाहेबांची नाही, सगळ्यांची अडचण आहे. पण आव्हाडसाहेबांनी किती बेमालूम पद्धतीनं 2000चा मुद्दा मांडला पहा. लक्षात घ्या प्रसन्न, लोकांच्या धनदांडग्यांच्या घरी हजारो नव्हे लाखो कोटी रुपये जे कॅश मधले जे आहेत ते 1000 रुपयाच्या 500 रुपयाच्या डिनॉमिनेशन मध्ये असे गोडाऊन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दडवून ठेवलेत. इन्कम टॅक्सच्या धाडी पडतात तेव्हा आपण अनेकदा टीव्हीवर पाहिलंय. आता हे पैसे जे तुमचे आमचे 125 कोटी जनतेचे आहेत, या महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेचे आहेत, ते आपण बाहेर कसे काढायचे? विचार आव्हाडांना मार्ग. मला मान्य आहे ना, आज माझ्याही आईला त्रास होतोय, मलाही त्रास होतोय, आपल्या सगळ्यांना त्रास होतोय. या त्रासाबद्दल मी नाही म्हणत नाही. हा त्रास कसा कमी होईल याचा आपण सगळे राजकीय पक्ष म्हणून विचार करू. पण हा जर काळा पैसा उद्या बाहेर आला तर या देशातले रस्ते, या देशातले हॉस्पिटल, या देशातल्या शाळा या पैशातून नाही सुधारणार. मग हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जर मोदी सरकार प्रयत्न करत असेल तर चुकीचं आहे. याच्यावर काँग्रेस आक्षेप घेणार, याच्यावर राष्ट्रवादी आक्षेप घेणार. म्हणजे काय चाललंय काय तुमचं? ठीक आहे, मी हा काळा पैसा कुठे, काळा पैसा कुठे? मग एक माणूस प्रामाणिकपणे काळा पैसा बाहेर काढतोय, तो बाहेर काढताना तुम्ही म्हणणार अहो लक्षात नाही, पण राम कदमजी त्याच्यात काळा पैसा बाहेर येण्याची गॅरंटी काय? राम कदमजी ही बातमी, राम कदमजी 2000 आणि या 500च्या नोटा जाणार ही बातमी, 1000 आणि 500च्या बातम्या जाणार ही बातमी गुजरातमध्ये एका पेपरमध्ये येऊन जाते. तुमच्याच पक्षाचे एक व्यक्ती ट्विटरद्वारे डायरेक्ट नोटेचा फोटो दाखवतात पब्लिश होण्याच्या पूर्वी. या प्रकारांना पाहता तुमचा जो एक दावा आहे की काळा पैसा जाईल तो तरी कितपत खरा आहे? मी एक साधी गोष्ट सांगतो. तुमच्याकडे असणारे सेना उपाशी नाही. तुम्ही ज्या सेनेचं उत्तर देताना त्याच्यामध्ये मराठीमध्ये असं म्हणतात कुठली सेना उपाशी पोटी लढू शकत नाही, प्रश्न पोटाचा आहे, लस्त भुकेचा आहे. अहमद शाह अब्दाली बरोबर जेव्हा मराठा सैन्य लढायला गेलं ना तेव्हा मराठा सैन्य 3 लाखाचं होतं, अहमद शाह अब्दालीचं सैन्य 50,000चं होतं. त्याच्यामध्ये 1 मिनिट थांबावं आता पंक्षे, त्याच्यामध्ये 3 लाखाचं सैन्य 50,000 समोर का हरलं माहितीये ना? अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचं जेवण खावण पाणी सगळं बंद करून टाकलं, तोडलं आणि अखेर शूर मराठे सैनिक तिथे तडफडत मेले आणि पानिपतची लढाई हरले. शेवटी भुके समोर कोणी टिकत नसतं. जर्मनीला रशियाने फक्त भुकेने मारलं होतं. तुम्ही जर आम्हाला 50 दिवस उपाशी ठेवण्याचं स्वप्न दाखवलं देश, राम कदम, शरद पवार, हरीश रोगरे चालणार नाही. राम कदम बोला. रसद एखाद्या हा पूर्वीच्या कालखंडातला गनिमी कावा आहे, या संदर्भाचा ह्या काळ्या पैशाशी काय संबंध? एक लक्षात घ्या, छोटं मोठं या जगामध्ये मला एक असं काम दाखवा की चांगलं काहीही तुम्हाला जर प्रोडक्टिव्ह तुम्हाला पाहिजे असेल, त्रासा विना होतं असं एक उदाहरण द्यावं. ठीक आहे, ठीक आहे. मी शरद त्रासाशिवाय 2000च्या बद्दल बोलायचं होतं की 1000ची नोट बंद करून तिथे ज्या 2000च्या आणणार आहे त्याचं क्लेरिफिकेशन त्यांनी काल दिलं होतं. त्याच्यात की 1000च्या जर 100 नोटा बंद केल्या तर त्या 50च नोटा 2000 छापायच्या आहेत, त्याच्याऐवजी ते 20च छापल्या जाणार आहेत.
याबद्दल अधिकृत घोषणा कोणीच केलेली केलेली नाहीये. सर्क्युलेशन आम्ही करू, करतील या पुढे गोष्टी ते. खूप पसरवल्या गेलेल्या मला एक कळत नाहीये की 70 वर्षानंतर जर एक माणूस काहीतरी करायचा जर प्रयत्न अहो, करतो ते तर थोडा काहीतरी- त्याला वेळ नको का अहो, ते द्यायला? काहीतरी हे काहीतरीच आहे असा लोकांचा दावा आहे. अहो काहीतरीच आहे हे तुम्ही तुमच्या चॅनलवरनं पसरवण्याचा प्रयत्न निलेश, मी करताय. एक वेगळा प्रश्न घेऊन येतो. निलेश, या हे 70 फक्त- वर्षामध्ये देशात काही झालंच नाही असं तुम्हाला वाटतं का? ज्या देशामध्ये पिन बनत नव्हती त्या देशामध्ये एरोप्लेन झालं, ज्या देशामध्ये एक गोष्ट न्यूक्लिअर फार फॅमिली आज गोष्टी करताय, मोठी गोष्ट तेव्हा तुम्ही भाभा अशी atomic केलेली energy आहे निर्माण की झाली. आजच्या या तुम्ही असं सगळ्या सांगताय की 70 चर्चेमध्ये सालामध्ये काहीच या झालं नाही. चर्चेमध्ये जो अर्थक्रांती जाणणारा जो माणूस आहे त्यातला जाणकार तो एक असायला हवा होता. तो तुम्ही आणला नाहीत. त्याच्यामुळं त्याच्याबद्दलची मतं मांडायलाच इथे कोणी उपस्थित नाहीये. अहो, त्याला काय इकॉनॉमिक्स लागत याच्यात नाही. तुम्ही- रस्त्यावर फिरा, तुम्ही याच्यात हे गृहीत धरताय की ते तडफडणारी मॉडेल लोकं हे दिसतायत. अर्थक्रांतीचं आहे, तसं ते नाहीये. तसं कोणी ना आरबीआयच्या गव्हर्नरने ना मोदींनी ते ऍक्सेप्ट केलं की अर्थक्रांतीचं वडापाव घ्यायला हो, पैसे पण नाही त्याच्यातला लोकांकडे. एखादा ज्ञानी तरी इथे बसवायचा होता मी ना. निलेशकडे जातो, त्यानंतर त्याच्यावर रोगेंकडे. मी काही बोलू शकत नाही एक- ना. एक- मी प्रसन्न, निलेशला एक एक प्रश्न मिनिटं विचारतो. फक्त निलेश, मला इकडे बोलू राम द्या. कदम असं म्हणाले की या सगळ्यांनंतर जर का भ्रष्टाचार जाणार असेल, काळा पैसा जाणार असेल तर त्रास सहन करायला काय हरकत नाही. चला आपण ते लॉजिक घेऊयात. निलेश, माझा प्रश्न आहे, या ह्याच्याने जो काळा पैसा जाणारा हा शब्द वापरला जातोय तसं होणार आहे का? नाही, मुख्यतः काळा पैसा काही प्रमाणावर निश्चितपणे कमी व्हायला मदत होणार हां. आहे, पण तो सरसकट निपटून निघून जाणार आहे अशी काही परिस्थिती नसणार आहे. असं कारण कधीच होऊ बराच शकत काळ जो आहे तो अनेकांना मिळालेला आहे आणि त्यातून आपला जो दडवलेला काळा पैसा आहे तो कशा स्वरूपात पांढरा करता येईल ह्याचा अनेक युक्त्या ज्या आहेत त्या अनेकांनी शोधून काढलेल्या आहेत. आणि त्यामुळे याचा जो प्रमुख त्रास आज जो आपण चर्चा करतोय प्रसन्न, मुख्यतः आज चर्चा करतोय ते सर्वसामान्यांना काय त्रास होतोय. कारण ज्या 4-5% लोकांजवळ मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आहे ते उघडपणे नरेंद्र मोदींवर टीका करत नाही, कारण त्यांना सांगायचं नाही त्यांच्याजवळ काळा पैसा आहे आणि ते बँकेच्या रांगेतही उभा राहणार नाही. आपण मुख्यतः जी चर्चा करतोय ती मोदींवर टीका करण्यासाठी किंवा एखाद्या राजकीय पक्षाला टीकेचं लक्ष करण्यासाठी नाही, तर सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतोय त्यातून आपण काय मार्ग काढू शकू आणि त्यासाठी सरकारनं काय करायला हवं या दृष्टीनं मुख्यतः चर्चा आहे. आणि त्यामुळे जे नियोजन होणं गरजेचं होतं सरकारच्या माध्यमातून, 2000च्या नोटा जरी द्यायच्या होत्या सरकारला तरी त्या 2000च्या नोटा पूर्णतः छापून सर्वसामान्यांपर्यंत सहजतेनं पोहोचू शकतील या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं होतं. आता अर्थमंत्री म्हणतात की एटीएम मध्ये सुविधा नाही 2000च्या नोटांच्या डिस्बर्समेंटची, आणि त्यामुळे एटीएम जे आहेत ते पूर्ण देशभर बदलावे लागणार आहेत, त्याची डिझायनिंग चेंज करावी लागणार आहे. आता ज्या वेळेला पाऊल उचललं गेलं त्यानंतर जी समस्या तयार होते त्यावर मुख्यतः चर्चा आणि त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. सरकारनं योग्य ती तयारी केली नाही आणि म्हणून हे प्रश्न तयार झाले. माझ्याकडे शेवटची 5 मिनिटात मी पहिल्यांदा एकदा राम कदमांकडे जाईन आणि त्यानंतर 3 तुमच्याकडेच येणार आहे. नंतर 3 प्रतिक्रिया या जितेंद्र आव्हाड, रोगेजी आणि शरद पोंक्षेंच्या असतील. राम कदमजी, बाकीचं सगळं अर्थशास्त्र सोडा, चला त्रास पण सहन करायचा आहे. मुद्दा असा आहे, 500 आणि 2000च्या नोटा तुम्ही छापताय. या क्षणी माणसाची पहिली जर का मिनिमम डिनॉमिनेशनची असेल ती 500ची असणार आहे. तुम्ही 2000च्या नोटा देतायत. या 2000च्या नोटा घेऊन मार्केटमध्ये गेले की समोरच्या 100च्या नोटा देत नाही, कारण त्याला त्या इतर ठिकाणी लागणार आहे. मला सांगा, बाकीचं सगळं अर्थशास्त्र सोडा, कॉमन सेन्स शास्त्र जो प्रकार असेल तर 500च्या नवीन नोटा पहिल्या रिलीज करण्याच्या ऐवजी 2000 कशाला केल्या? आणि हा प्रश्न विचारायचा की नाही? नाही, गंमत अशी आहे की पाकिस्तानमधून 500 आणि 1000च्या मोठ्या प्रमाणामध्ये बनावट नोटा आपल्या देशात आल्या, तर त्याच्यामुळे हे कुठेतरी चलन थांबणं गरजेचं होतं. बरं. आणि या निमित्तानं त्रास होतं हे मगाशी मी मान्य केलं, पण मला प्रसन्न एका प्रश्नाचं उत्तर आपणही द्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने द्यावं. ओके. की या जगामधलं एक उदाहरण फक्त सांगावं की चांगलं तुम्हाला काही हवं असेल तर विना त्रासाच्या मिळतं असं एक उदाहरण द्यावं. बरं. जर तुम्हाला भरपूर चांगलं हवं असेल तर तेवढा तुम्हाला त्रास हा सहन करावाच लागतो. जर तुम्हाला चांगले मार्क्स हवे असतील तर तुम्हाला चांगला अभ्यास करावाच लागतो. बरं. जर तुम्हाला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल ठीक पाहिजे आहे. तर तुम्हाला सराव करावाच लागतो. त्रासाशिवाय जगात काहीही चांगलं मिळत नाही. आणि एखादं मिळत असेल तर सांगा मला तुम्ही. बरं, ठीक आहे. मी तर त्याच्यामुळे याचं राजकारण करू नका. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी काही कमी राहिलं मी असेल, विचारतो एक तुमचा मिनिट. प्रश्न. याच्यामध्ये काही कमी राहिलं असेल बरं. तर त्या सूचना आव्हाड साहेबांनी कराव्यात, त्या सूचना काँग्रेसनं कराव्यात. भाजपचं सरकार पॉझिटिव्ह सूचनांचं स्वागत करायला तयार ठीक आहे. आहे. पण तुम्ही काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांचं या निमित्तानं समर्थन या देशासमोर करताय हे चांगलं नव्हे. ठीक महाराष्ट्राच्या आहे. लोकांना आवडणार नाही. ठीक आहे. शेवटच्या 3 महाराष्ट्रातला प्रतिक्रिया. माणूस ठीक आहे, पैशानं गरीब असेल हो. पण काळा पैशाचं समर्थन तो कधी मान्य बरं, करणार ठीक आहे. ओके, शेवटच्या 3 प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड, रोगेजी आणि शरद पोंक्षे. जितेंद्र आव्हाड. एक तर पहिली गोष्ट, या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला काळ्या बाजार आणि काळ्या पैशाबद्दल प्रचंड चीड आहे. पण ज्याला चीड आहे तोच रांगेत उभा आहे आणि तो स्वतःच्या पैशासाठी भीक मागतोय.
त्याच्यामुळे ते तुम्ही आता जे काय सांगितलं की ते त्रास सहन करावा लागतो, ती मॅरी अँटोनिएट जेव्हा फ्रान्सची क्रांती झाली नाही तेव्हा हेच म्हणाली होती की तुमच्या हातात तुम्हाला खायला पाव नाही ना मग केक खा. तसं आहे तुमचं की तुम्हाला नाही ना मग 50 दिवस तर उपाशी झोपा. अहो उपाशी कोणी झोपणार नाही. मला एकच आत्ता मुनव्वर राणांनी एक शेर पाठवला आहे मला, तो वाचून दाखवतो. इस तरह वो अपने गुनाहों को धो देता है, इस तरह वो अपने गुनाहों को धो देता है, देश जब गुस्से में होता है तो थोड़ा सा रो भी देता है. अहो अख्खा देश नाराज आहे, अख्खा देश रडतोय. 5% मोठे मासे मारायला तुम्ही 95% छोट्या मासांना फासाला लटकवलेत. जे मोठे मासे आहेत त्यांचा पैसा मॉरिशसला, पनामाला, इथे तिथे तुम्हाला मार्ग व्यवस्थित माहिती आहेत. राम कदम साहेब सगळीकडे निघून गेलाय. त्या गरीब माणसाच्या घरात एक डब्बा इकॉनॉमी होती माहिती आहे. मला 2 मिनिटं लागतील. माझी आई ना डब्बा इकॉनॉमी मध्ये बिलीव्ह करायची. बाबांच्या आलेल्या पगारातनं तांदळाच्या डब्यामध्ये पैसे ठेवायची. अशा तांदळाच्या डब्यात ठेवणाऱ्या आयांचा पैसा आज त्यांच्या हातात आहे, पण तो कुठेही देता येत नाही. ते मी त्याला ब्लॅक म्हणून स्टॅम्प मारणार आहे का माझ्या आईचं बँकेत खातं नाहीये. ठीक, रोगेजी. सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. राम कदम आणि पोंक्षे साहेबांनी म्हटलं की काहीतरी बरं घडवायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांना. त्याचं उत्तर देण्यासाठी मला तर काही तुम्ही वेळ देणार नाही. मी एवढंच सांगेन की हे जे काही होत आहे याच्यामध्ये गरीब माणसाचं काही पडलेलं नाही, देशाचं काही पडलेलं नाही, अर्थव्यवस्थेचं काही पडलेलं नाही. नरेंद्र मोदीने जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण राजकीय आहे. त्यांच्या समोर 4 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका दिसत ज्याच्याने सामान्यांना आहेत. त्रास होईल तो निर्णय राजकीय कसा काय असेल? त्याने राजकीय काय फायदा आहे? एक मिनिट 22 तारखेला नरेंद्र मोदींचं बडोद्यामध्ये भाषण झालं. त्या ठिकाणी त्यांनी संकेत दिले संघ परिवाराला आणि त्यांच्या ज्या काही संस्था होत्या, 500 आणि 1000च्या नोटा बंद करणार आहोत, तुम्ही व्यवस्था करा. त्याच्या अगोदर 27 तारखेला जागरणमध्ये ही बातमी आली. ते संघ परिवाराचंच वर्तमानपत्र आहे. आणि 6 महिन्यापूर्वी राम कदम साहेब तुमच्या गुजरातमध्ये सुद्धा ही बातमी आली आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मंडळींना सावध केलं अशी पण बातमी आहे. याच्यामध्ये फिरते की 1 दिवस 1 तास अगोदर नरेंद्र मोदी घोषणा करायच्या अगोदर 1 तास अगोदर जवळजवळ 1 करोड रुपये हे तुमच्या बंगालच्या पक्षाने बँकेमध्ये भरले. सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही तुमची सुरक्षा करून ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाला मायावती आणि मुलायम सिंग त्यांच्याकडे भरपूर काळा पैसा आहे अशा प्रकारचा ढोल आपण वाजवत असता. त्यामुळे त्यांना लगाम घालण्यासाठी म्हणून मोठे मासे आधीच पळून गेलेले आहेत. हा तुमचा मुद्दा. त्याने सोन्यामध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये किंवा स्विस बँकेमध्ये सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. काँग्रेसला का सांगितलं नाही? बरं शरद पक्षांना माझा मुद्दा वेळ उरला तर मी बाकीच्यांकडे मी येतो. राम कदम येतो तुमच्याकडे. सांगितलं नाही मी येतो. राम कदमजी येतो तुमच्याकडे. शरद पंक्षेजी, तुमचं असं म्हणणं आहे की या क्षणी जो आणि रोज आणि रात्री सुद्धा एटीएमच्या बाहेर आणि बाहेर जे सगळे म्हातारी कोतरणी सगळी सर्वसामान्य मंडळी आहेत ती माणसं आनंदाने हा त्रास सहन करतात आणि त्यांच्या मनात राग नाही असा तुमचा दावा आहे? नाही, त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोचलेल्याच नाही आहेत. सर्वसामान्यांना काही माहितीच नसतं. हेच मी मगाचपासून म्हणतोय की आपल्याकडे सिस्टीम अशी आहे की एखादा वर सामान्यांसाठी अनेक कायदे आहेत, अनेक गोष्टी होत असतात, अनेक योजना राबवलेल्या असतात. त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जी मधली प्रशासकीय यंत्रणा आहे ना ती काम करत नाही. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्यांपर्यंत नीट पद्धतीने योग्य पद्धतीने गोष्टी पोचत नाहीत आणि मग त्यांना गोंधळात टाकायचं काम बाकी सगळे विरोधी पक्ष करत असतात. आणि प्रत्येकच वेळेला अर्धा मिनिट देणार का? अर्धा मिनिट जे प्रशासन दुसरी गोष्ट मी एका गोष्टीसाठी एक तुमचा निषेध करू इच्छितो की मला आत्ताच्या संपूर्ण चर्चेवरनं असं वाटतं की तुम्ही या संपूर्ण चर्चेचं होस्टिंग करताय तर तुम्ही न्यूट्रल असायला पाहिजे. पण मला सातत्याने असा वास येतोय की तुम्ही मोदींच्या विरोधातच बोलायचं असं गृहीत धरून बोलताय. तुमच्या चेहऱ्यावरचं मी अभिनेता असल्यामुळं मला असं वाटतंय. म्हणजे सॉरी ते चुकीचं पण असेल. या प्रश्नाचं उत्तर आमचे मुख्य संपादक देतात. म्हणून मी याचा निषेध करतो तुमचा की चर्चा घडवून जाण्याची की अर्थतज्ञाला बोलवायचंच नाही. आणि मग सगळ्यांनी मिळून त्याच्या फक्त विरोधात तुम्ही जो आरोप केलाय रोगे साहेब थांबा. त्यांनी आरोप आमच्यावर केलाय, आम्हाला उत्तर देऊ द्या. तुम्ही जे म्हणताय तुमचा जो निषेध आहे तो मान्य करत तुम्हाला जे उत्तर आहे ते देतो. ते मान्य झालं तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या. या अगोदर 3 वेळेला अर्थतज्ञांबरोबर ही चर्चा जी आहे ती घडून आलेली आहे. आजचा मूळ विषय सर्वसामान्यांना होणारा
त्रास या अनुषंगानं आहे आणि त्यामुळे राजकीय पक्ष जे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करतात त्याचे प्रतिनिधी आहे, तुम्ही सर्वसामान्यांचं प्रतिनिधी म्हणून इथे आहात, त्यामुळे तुमचंही मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि इतकंच नाही तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून राम कदम आहेत. आणि मी सुरुवातीलाही चर्चेमध्ये म्हणालो की मोदी किंवा भाजप सरकारला कुठेही धारेवर धरण्यासाठी किंवा लक्ष करण्यासाठी म्हणून आजचा लक्षवेधी नाही. सर्वसामान्यांचा जो प्रश्न आहे तो मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मोदींनी घेतलेला निर्णय हा सतसत विवेकी किंवा भारताच्या दृष्टीनं राष्ट्रहिताच्या दृष्टीनं खूप चांगला असेलही, मात्र त्याचा जो त्रास सहन करावा लागतोय, त्याची जी अंमलबजावणी आहे जी योग्य पद्धतीने होत नाही, त्यातल्या ज्या त्रुटी आहेत तो दाखवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही जर असं बोट दाखवून म्हणणार असाल की निश्चितपणे तुम्ही विरोधक आहात, तर तो तुमचा जो आक्षेप आहे तो चुकीचा आहे असं आम्ही या ठिकाणी मांडतो. कार्यक्रमाच्या आता मी एकच मुद्दा मांडतो की संवेदनशीलता कुठल्या लेवलला गेली आहे. विनय सुस्त्रबुद्धे राम कदमजी आपल्या माहितीसाठी सांगतो, त्यांना जेव्हा सांगितलं की आज दिवसभरात 4 मृत्यू झालेत, तेव्हा ते असं म्हणाले 4 अहो रेशनच्या लाईनीत सुद्धा मरतात. ही जर या देशातली संवेदनशीलता असेल तर धन्य आहे, तुम्हाला 50 दिवस लखलाभ असो. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही लोकांना सुद्धा विचारलं होतं की त्यांना आव्हाड साहेब आपण चुकीचं बोलता आहात. राम कदम आव्हाड थोडक्यात पूर्ण साहेब करा. त्या विधानाचा थोडक्यात पूर्ण करा, अगोदरचा आणि please. पुढचा संदर्भ नाही प्रसन्नाजी बोला बोला. कसं आहे, जितेंद्र आव्हाड साहेबांचं आता ते बाजू थोडीशी लंगडी असल्यामुळे समर्थन करताना त्यांची जी काही तारांबळ असेल, पण विनय सहस्रबुद्धेजी जे म्हणाले त्याचा आधीचा आणि नंतरचा संदर्भ बरोबर जसं न्यूज चॅनलवर एडिट करतात तसं करून लोकांसमोर चुकीचं ते प्रस्तुत करतात, तसं झालेलं नाही. जे मृत्यू झालेले आहेत ते दुर्दैवी आहेत, पण रेशनच्या लाईनीत पण होतात. अहो पण ते सहस्रबुद्धे काय म्हणाले ते ऐकून घ्या ना. तो पोरगा मेला ना बिचारा. विनय सहस्रबुद्धे पुढचं काय म्हणाले ते तुम्ही लोकांना ऐकणार नाही ना, ऐकू द्या जरा. रोगेजी. सांगू नका. तो नाही, हरीश रोगेजी ते पुढे आणि पाठी काय म्हणाले ते तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले पुढचं आणि काँग्रेसवाले पाठचं कट करता आणि मधलं ऐकवता, ते खरं विधान नाहीये. ठीक आहे राम कदमजी, शहीद म्हणून घोषित करा. राम कदमजी अपेक्षा अशी आहे इतर वेळी लोकां मन की बात पोहोचवणारे मोदी या निमित्तानं जन की बात जर का समजून घेत असतील तर या 48 तास किंवा आठवडाभरानंतर काय होणार आहे याचा दाखला त्यांना आतापर्यंत मिळेल आणि तशी काहीतरी कार्यवाही सुरू होईल अशी आशा आहे. कारण तुम्हाला जसं वाटतं तसं लोकांच्या मध्ये नाहीये, त्यांना त्रास सहन करायचा नाहीये आणि 50 दिवस तर खूप झाले, 50 तास जरी शांतता टिकली तरी सुद्धा ती खूप झाली. आपण आशा करूयात असं कुठलंही वेडवगणं पाऊल सहनशीलतेचा अंत होणार नाही. चर्चेच्या शेवटी आपण लोकांना सुद्धा विचारलं होतं की काय होणार आहे. नोटबंदीचा त्रास फक्त काळ्या पैसेवाल्यांनाच हे मोदींचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे का? लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात. स्क्रीनवरती पाहू शकता, स्क्रीनवरती बघूयात काय दिलंय लोकांनी प्रतिक्रिया. मोदींचा त्रास हा मोदींचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे का? तर 65% लोक हो म्हणतायत की मोदींचं म्हणणं बरोबर आहे आणि 35% नाही म्हणतात. जितेंद्र आव्हाड इथे त्यांचं म्हणणं आहे की हा मॅनिप्युलेटेड पोल आहे आणि भाजपवाल्यांनी कदाचित मत जास्त दिली असतील. एक गोष्ट सांगतो, ठीक आहे त्यांचं असू शकतं असं माझा मत. मुद्दा ठासून मांडतो, विरोधात कोण आहे याची मला चिंता नसते. माझं जे मत आहे ते मत आहे आणि ते मांडताना मी कधी घाबरत नाही. निलेश शेवटची कोणाला आरोप करत ठीक नाही. आहे निलेश, आपण ही चर्चा संपत असताना जो जनमताचा कौल आहे त्याचा आदर करूयात. सर्वसामान्य माणसाला आजही नरेंद्र मोदींनी घेतलेला जो निर्णय आहे तो मान्य आहे असं मानूयात आणि 50 दिवसानंतर या देशामध्ये नवीन क्रांती येईल आणि त्यानिमित्तानं भ्रष्टाचार दूर होईल अशी अपेक्षा करूयात. जर तो नाही झाला तर सर्वसामान्य जनतेची योग्य ती प्रतिक्रिया ही येत्या निवडणुकीमध्ये भाजपला किंवा काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना सहन करावी लागणार. इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.